मुंबईतल्या कुर्ला आंबेडकर नगर इथं भरधाव जाणाऱ्या बेस्टनं अनेकांना उडवलं। धक्कादायक घटना आहे, काल रात्रीची ही घटना आहे। या भीषण अपघातामध्ये 7 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि 33 जण जखमी झालेले आहेत। काल मृत्यूंचा आकडा 5 समोर येत होता। आता त्यात 2 मृत्यू झालेल्यांची वाढ झालेली आहे। म्हणजे दोघांचा अधिक मृत्यू झालेला आहे। जे जखमी होते, गंभीर होते, त्यांचा मृत्यू झालाय। बस चालक संजय मोरे याला अटक करण्यात आलेली आहे। कुर्ला इथल्या आंबेडकर नगर परिसरातून 332 क्रमांकाची बस अंधेरीकडे निघाली होती। यावेळी बस चालकाचं नियंत्रण सुटलं आणि त्यानं जवळपास 10 ते 15 गाड्यांना धडक दिली। जेव्हा हा अपघात घडला तेव्हा अपघातग्रस्त बसमध्ये तब्बल 60 प्रवासी असल्याचं पोलिसांनी सांगितलं। या प्रकरणी बस चालक संजय मोरे या बस चालकाला पोलिसांनी अटक केलेली आहे। बस चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। या अपघातात गस्तीवर असलेले 4 पोलीस आणि MSF जवान जखमी झालेत। अपघातावेळी बस चालकाचं नियंत्रण सुटलं। बसचा ब्रेक फेल झाला होता की बस चालक मद्यधुंद अवस्थेत होता, याबाबत तपास सुरू आहे। या अपघातामध्ये एकूण 7 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि 32हून अधिक जण जखमी झालेले आहेत। वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये या 32 जणांवर उपचार सुरू आहेत। कुर्ल्यातील आंबेडकर नगरमध्ये भरधाव जाणाऱ्या बेस्टनं अनेकांना चिरडलं। या घटनेमुळे एकच खळबळ उडालेली आहे। या भीषण अपघातात 7 जणांचा मृत्यू झालाय। या घटनेचं CCTV न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेलं आहे। ही बस किती भरधाव वेगात होती आणि चालकाचं नियंत्रण सुटल्याने जवळपास या बसने 10 ते 15 वाहनांना कशी धडक दिली, कसं चिरडलं ते आपण बघतोय। 2 नंबरचं जे CCTV आहे त्यात तुम्ही बघू शकाल की बस किती भरधाव वेगाने गेली आणि उडवत तुडवतच ती बस पुढे गेलेली आहे। कुर्ला इथल्या बस अपघात प्रकरणात पोलिसांनी आरोपी बस चालक संजय मोरे याला अटक केलेली आहे। या ठिकाणी अपघातावेळी बस चालकाचं नियंत्रण सुटलं। बसचा ब्रेक फेल झाला होता का बस चालक मद्यधुंद अवस्थेत होता, याविषयीचा अधिक तपास सुरू आहे। पण या अपघाताची थरारक दृश्य न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेली आहेत। भरधाव वेगात आलेली बस वाहनांना धडकल्यानंतर मोठा जमाव या ठिकाणी जमला होता। दरम्यान आता सकाळच्या सुमारास या ठिकाणी अपघातग्रस्त वाहनांना रस्त्यावरून बाजूला करण्याचं काम सुरू आहे। कुर्ल्यामध्ये मृत्यू तांडवत झालं। बसने अनेक गाड्यांना धक्का दिला, अनेकांना चिरडलं। भीषण अपघातात 7 जणांचा मृत्यू झालाय। कुर्ल्यामध्ये झालेल्या बसच्या भीषण अपघाताची दृश्य पाहून अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही। अपघात झालेल्या बसमध्ये जवळपास 60 प्रवासी होते। या अपघातात 7 जणांचा मृत्यू झालाय। ही बस किती भरधाव वेगात होती याची दृश्य तर आपण समोर बघतोच आहोत। बसनं दिलेल्या धडकेमुळे अनेक वाहनांचं नुकसान झालेलं आहे। अनेक वाहनांचा चक्काचूर झालेला आहे। भरधाव बसनं अनेक वाहनांना धडक दिली आहे। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याशी अधिक बोलूया। अजित, साधारणपणे काल 10-10:30ला हा अपघात घडलाय। आता असं कळतंय की 7 जणांचा मृत्यू झालाय आणि 30हून अधिक जण जखमी आहेत। भयंकर अशी ही घटना आहे आणि वर्दळीचा रोड आहे सगळा कुर्ल्याचा जो भाग आपण दाखवतोय। काय सांगाल आत्ताचं काय अपडेट, कारण वाहनं सुद्धा आता हटवण्याचं काम सुरू आहे। सुवर्णा, साधारणपणे रात्री 9:45 ही घटना घडलेली आहे। यामध्ये जी माहिती मिळते त्यानुसार आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू या संपूर्ण घटनेमध्ये झाला आहे। 1 जण आहे याच्यामध्ये गंभीर अजूनही जखमी आहे, त्याच्यावरती सायन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। 4 जणांचा मृत्यू जो आहे तो घटनास्थळीच झाला होता, तर एक व्हॅली हॉस्पिटल, एक क्रिटिकल हॉस्पिटल आणि एक सायन हॉस्पिटल यांचा मृत्यू जो आहे तो आज सकाळी झाल्याची माहिती मिळते। सुवर्णा, कुर्ला परिसर जो स्टेशन परिसर, या संपूर्ण परिसराचा चिंचोळा भाग आहे। छोटे छोटे रोड आहेत, दाटीवाटीची वस्ती आहेत, मोठ्या प्रमाणात फेरीवाले रस्त्यावरती असतात, रिक्षांची वर्दळ असते। ही सगळी जी कुर्ल्याची परिस्थिती आहे। असं असताना जी आपण घटना रात्री पाहिली यामध्ये खरं तर अनेकांचं नशीब बलवत्तर होतं, म्हणून अनेकांचे जीव वाचलेले आहेत। कारण का बस ज्या भरधाव वेगाने आली, ती जी वेळ होती, त्या ठिकाणी जी गर्दी होती ते पाहता
फार तिथं जे लोक आहेत त्यापैकी जवळपास 49 लोक जे आहेत ती जखमी झालेली आहेत आणि 7 जणांचा मृत्यू झालेला आहे. हे असेच बाबा हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलमध्ये आता 7 जण जे आहेत त्यांच्यावरती उपचार सुरू आहे. एकाच्या पूर्ण पायाला लागलेलं आहे, तर पाय जवळपास तुटलेला आहे असं डॉक्टरांचं म्हणणं. त्याच्यावरती उपचार सुरू आहेत. पण ही संपूर्ण घटना आपण जर पाहिली तर 49 जखमी आहेत, 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अशी बरीच जण आहेत की ज्यांचं नशीब बलवत्तर होतं म्हणून ते वाचलेले आहेत. यामध्ये अनिल कुमार शहा नावाचा एक रिक्षा चालक आहे. तो विलेपार्ला इथून एअरपोर्टचं भाडं घेऊन आला होता. भाडं घेतलं त्यांनी, कुर्ला स्टेशनला सोडलं आणि रिक्षा साईडला लावली आणि रिक्षातून उतरला चहा प्यायला. तितक्यात मागून येणाऱ्या भरधाव बसनं त्याला उडवलं. सीसीटीव्ही फुटेजमध्ये देखील आपण हे सर्व पाहू शकतो की त्या बसनं त्याला जोरदार धडक दिली आणि त्या धडकेमध्ये त्या रिक्षेची धडक त्या अनिल कुमार शहा लागली आणि तो उडाला आणि बाजूला पडला. त्याच्या पोटाला लागलंय. बाबा हॉस्पिटलमध्ये त्याच्यावरती उपचार सुरू आहेत. पण पुढे आपण जर पाहिलं तर रिक्षाचा फोटो किंवा रिक्षाचा व्हिडिओ आपण पाहिला तर अक्षरशः रिक्षाचा चक्काचूर झालेला आहे. जर दुर्दैवानं अनिल त्या रिक्षामध्ये असता तर अनिलचा मृत्यू झाला असता. अनिलचा मृतदेह जो आहे तो छिन्न विच्छिन्न झाला असता. कारण का बसनं सर्वात आधी धडक जी दिली ती त्या रिक्षाला दिली आणि ती रिक्षा जी आहे ती फरफडत घेऊन गेली. त्याच्या पुढे पोलिसांची गाडी होती, दुचाकी होत्या, दुसऱ्या काही 4 चाक्या होत्या. या सगळ्यांमध्ये ही रिक्षा जी आहे त्या रिक्षाचं एकदम पूर्णपणे चक्काचूर झालेला आहे. नशिबानं आणि नशीब बलवत्तर होतं म्हणून अनिल चहा प्यायला खाली उतरला आणि त्याचा जीव वाचलेला आहे. हो, तू सांगतोयस तेव्हाही अंगावर काटा येतोय. काय घटना त्यावेळेला घडली असेल आणि आजूबाजूला किती हलकल्लोळ माजला असेल याची कल्पना येऊ शकते. तू असा सोबत राहा. मात्र एका बाजूला आपण हा जो ड्रायव्हर आहे, जो कंत्राटी ड्रायव्हर होता संजय मोरे, त्याचं छायाचित्र आपल्यापर्यंत पोचलेलं आहे. काल त्याला लोकांनी पकडलं आणि नंतर पोलिसांच्या ताब्यात दिलं. पण त्याचं फुटेज, त्याचा चेहरा नीट दिसत नव्हता. आता छायाचित्र आपल्यापर्यंत पोचलेलं आहे. त्याच्या कुटुंबियांचं तर म्हणणं आहे की संजय मोरे अजिबात दारू वगैरे पित नव्हता. पण आता पोलीस तपासातच काही गोष्टी उघड होतील की नेमकं काय घडलं. बेस्टमध्ये कंत्राटी चालक म्हणून हा संजय मोरे कार्यरत होता. पण त्याने 7 जणांचा जीव घेतलेला आहे आणि 30हून अधिक जणांना जखमी केलेला आहे. 10 दिवसापूर्वी त्याने त्याचं प्रशिक्षण पूर्ण केलेलं होतं आणि बस हातात घेतलेली होती. किती गाड्यांचा चेंदामेंदा झालाय आपण बघतोय. बसमध्ये तांत्रिक बिघाड असेल असा कुटुंबियांचा दावा आहे. सकाळची वेळ, एका बाजूला सकाळची दृश्य आपण बघतोय, सकाळी गाड्या बाजूला करण्याचं काम सुरू आहे आणि दुसरीकडे या चालकाचं छायाचित्र आलेलं आहे. कुर्ल्यातील आंबेडकर नगर येथे काल रात्री 9:30च्या सुमारामध्ये अपघात झालेला आहे. भीषण अशा स्वरूपाचा तो अपघात आहे. बेस्टने सुमारे 8 ते 9 गाड्यांना धडक दिलेली आहे आणि ही धडक देत जी बस आहे ती या ठिकाणी पोहोचलेली आहे. असं देखील म्हटलं जात आहे की बेसचा जो चालक होता तो मद्यधुंद अवस्थेत होता, परंतु हा प्रत्यक्षदर्शी यांनी केलेला दावा आहे. पोलिसांच्या ताब्यात जो चालक आहे तो पोलिसांच्या ताब्यात त्याला घेण्यात आलेला आहे, परंतु अद्यापही कारण स्पष्ट झालं नाही. असं देखील म्हटलं जात आहे की ब्रेक फेल झाल्यामुळे हा भीषण अपघात घडला होता. त्यानंतर प्रत्यक्षदर्शींनी माहिती दिल्याप्रमाणे असं देखील त्यांच्याकडून सांगण्यात येत होतं की जो चालक होता तो तुर्तास त्या ठिकाणाहून पळ काढण्याचे, आपण जर खाली जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात काचा अशा पडलेल्या आहेत. या बसच्या ज्या बेसने धडक दिलेले आहेत त्या बेसच्याच काचा असाव्यात. मोठा असा भीषण अपघात होता. या अपघातामध्ये जवळपास 25हून अधिक लोक जी आहेत ती जखमी झालेली आहेत. त्याचप्रमाणे आतापर्यंत जी माहिती मिळत आहे त्यामध्ये 5 जण मृत्युमुखी पडलेले आहेत. काय घडलं होतं त्या? बस वाला आया वहाँ से, एक ठेले को पहले ठोकता है कुछ, है ना, ठेले को ठोक के रतालू वाले को, ये लोग वहाँ थे बैंक पे, अपना नागरिक बैंक जो वहाँ पे हम लोग रहते, तो वहाँ से उसने ठोकते हुए आया और फिर एक को ठोकते रिक्शा, फिर ऐसे करते करते यहाँ तक का वो पहुँचा. यहाँ पे फिर ये लोग, ये और एक और, हाँ वो छोड़, एक और 1-2 दोस्त लोग थे, वो लोग ने देखे, जो 1-2 दोस्त और थे साथ में इसके, वो लोग ने बस वाले को उतारे, थोड़ा देखे मारे और वो भी जो भी करे मारे और देखे उसके पूरा नशे में था वो, और एकदम उसके मुंह से है ना दारू की स्मेल भी आ रही, पूरा एकदम वो नशे में. तो उसको पुलिस वालों ने लेके गए, जॉन मैरी में डाले, अंदर रखे वहाँ पे. फिर बाद में अभी रिपोर्ट आ रही 3-4 घंटे बाद के ब्रेक फेल था या तो ऐसा कुछ मेरे को सुनाई दिया. तो उस पर वही मैं बोल रहा कि जब दारू पिया हुआ था तो फिर कैसा ये डाल रहे कि ब्रेक फेल था. यहाँ पे भी एक आंटी थे,
उनको भी बस वाले ने पूरा ठोका। पूरा ठोक दिया, आधा वो बस के नीचे थे, कार के नीचे दब गई थी वो भी। कैसे निकाला गया? जो बस में जो लोग थे उन्हें कैसे निकाला गया? हम लोग थे ना सब, हम लोग ने उनको पूरा कैसे कैसे करके बस को इधर आगे पीछे करके निकाला है ना। जो आधे से ज़्यादा पैसेंजर जो है ना गाड़ी को कांच तोड़ के सबको बाहर निकाले। मोस्टली पब्लिक बहुत डर गई थी और जो एक बुड्ढी भी थी अंदर फंसी थी, तो हम लोग ने वो जो बुड्ढी का हम लोग जो व्हाइट कलर की कार है उसको उठा के बुड्ढी को निकाले हम लोग। व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरखासह स्नेहा जाधव, न्यूज 18 लोकमत, कुर्ला. त्या ठिकाणी होते, नेमकं प्रत्यक्षदर्शींनी काय बघितलेलं आहे, नेमकं तेव्हा काय घडलं होतं, कशा प्रकारे बसचा वेग होता, या सर्व गोष्टींबाबत आपण प्रत्यक्षदर्शींकडून माहिती जाणून घेणार आहोत. तुमचं नाव काय, तुम्ही त्या ठिकाणी कसं पोहोचलात? माझं नाव अनिकेत राजू गांगुर्डे. काल सुमारे रात्रीच्या 9:30 पावणे 10च्या दरम्यान एक कुर्ला बस डेपो आहे आपल्या इथे, कुर्ला स्टेशनच्या बाजूलाच. तिथून एक 332 क्रमांकाची बस अंधेरीसाठी इथून रवाना होते. तर त्या दरम्यानमध्ये त्याच्या गाडीचा काहीतरी त्याचं असं रिझन आहे त्या ड्रायव्हरचं की त्याच्या गाडीचा ब्रेक फेल झाला. तर त्या सुमारेस त्याची गाडी तरी त्यांनी इथून हलवलीनंतर त्यांनी इथं एक कुर्ला बाजारपेठ आहे, तिथं एक कुर्ला बाजारपेठ बस स्टॉप आहे, तिथं त्याला गाडी थांबवायची होती. तर त्या सुमारेस त्याची गाडी काही थांबली नाही. त्या गाडी थांबल्यानं नसल्यामुळे त्या गाडीची स्पीड 80 ते 100ला गेली आणि कुर्ला स्टेशनपासून ते आंबेडकर नगरपर्यंत 150 ते फक्त 100 मीटर आहे. त्या मीटरमध्ये त्यांनी कमसे कम 8 ते 9 4 व्हीलर, 3 ते 4 2 व्हीलर, रिक्षा चालक होते, रिक्षावाले होते, काही स्थानिक रहिवाशांच्या गाड्या तिथं पार्कमध्ये होत्या. त्यांच्या गाड्यांना धडक देत करता रहिवाशांनाही नुकसान करता त्यांनी कमसे कम रात्रीच्याच 9 ते 9:30च्या दरम्यानमध्ये 3 ते 4 मृतदेह इथंच पडलेले होते आणि काही क्रिटिकल कंडिशनचेही पेशंट होते. आणि त्या दरम्यान इथले स्थानिक जे रहिवासी होते त्यांनी इथं जे ॲक्सिडेंट झालं त्या ॲक्सिडेंटमध्ये खूप रहिवाशांनी मदत केली आणि जे मृतदेह पडले होते त्यांना खूप कमी वेळामध्ये कुर्ला बाबाजी हॉस्पिटल आहे, कुर्ला स्टेशनच्या एकदम 2 मिनटाच्या अंतरावर हॉस्पिटल आहे, त्या हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न केला. आणि कमसे कम कालच्या ज्या भीषण अपघातामध्ये कमसे कम 40 ते 50 अपघात झाले, 40 ते 50 इंजर्ड झाले आणि कमसे कम 5 ते 7 मृत्यू झाला त्यांचा. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरखासह स्नेहा जाधव, न्यूज 18 लोकमत, कुर्ला. खूप गंभीर घटना आहे. या संजय मोरेनं मद्यधुंद अवस्थेत बस चालवली का, त्याचा ब्रेक फेल झाला का, त्याचं नियंत्रण सुटलं गाडीवरचं, हे समोर येईलच. मात्र मुंबईच्या कुर्ला परिसरात बेस्ट बसनं अनेकांना चिरडलं. या अपघातातून एक रिक्षावाला मात्र थोडक्यात बचावलेला आहे. दैवच बलवत्तर असं म्हणावं लागेल त्याच्याबद्दल. अनिल कुमार शहा असं या रिक्षावाल्याचं नाव आहे. या अपघातात त्याच्या रिक्षाचा चक्काचूर झालेला आहे. रिक्षा जर आपण पाहिली, ही रिक्षा आहे, रिक्षा जर आपण पाहिली अगदी सहज लक्षात येईल की या रिक्षेत जो कोणी बसला असेल तो वाचणारच नाही. तुम्हाला लक्षात येईल की यातील कुणीच वाचणार नाही, इतका या रिक्षेचा चेंदामेंदा झालाय. नशीब बलवत्तर म्हणून या रिक्षातील प्रवासी कुर्ला स्टेशनवर उतरले आणि रिक्षा चालक रिक्षा बाजूला लावून चहा प्यायला म्हणून रिक्षातून उतरला. तो चहा प्यायला रिक्षातून उतरला आणि दुसऱ्या सेकंदाला मागून आलेल्या या बसनं या रिक्षाला जोरदार धडक दिली. रिक्षेचा पूर्ण चेंदामेंदा केला आणि बस पुढे निघून गेले. रिक्षा चालक गंभीर जखमी झालाय, त्याच्यावर भाभा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रिक्शे के बाहर खड़ा थे, पीछे से बस आया और जितना था रिक्शा उड़ाया, बैग जितना था सबको उड़ा के गया. मेरे को भी उड़ाया. मैं लेफ्ट में पूरा लेफ्ट में खड़ा था तो मैं बचा, नहीं तो बचने को पड़ा. अगर आप रिक्शा में रहते तो रिक्शे में रहता तो बचने का कोई सवाल नहीं उठा. बचता रिक्शा में बैठा रहता, रिक्शा पूरा चिपक गया, रिक्शा बनने लायक भी नहीं है और कहानी उसका खत्म हो गया.
आपण थेट जाऊया आमचे प्रतिनिधी अजित मंढरे यांच्याशी बोलायला. अजित, मगाशी तुम्ही या रिक्षावाल्याविषयी बोललात आणि आता तर त्याची प्रतिक्रिया सुद्धा आपण बघतोय. 1 सेकंद जर उशीर झाला असता तर आज तो या जगात नसता. अजित, पूर्ण तीन याच्यामध्ये आपण जर टप्प्याटप्प्याने घटना पाहिल्या तर रिक्षा चालक अनिल कुमार शहा विलेपार्ल्यावरून भाडं घेऊन कुर्ला स्टेशनला आला होता. भाडं सोडलं, रिक्षा फिरवली आणि त्याने रिक्षातून उतरून म्हणजे रिक्षा बाजूला लावली आणि रिक्षातून उतरला चहा प्यायला म्हणून. तितक्यात 2 सेकंदात मागून आलेल्या बसनं त्याला उडवलं, त्या रिक्षाला उडवलं. सीसीटीव्ही जे समोर आलेले सगळ्यात पहिले त्यामध्ये देखील बस जी भरधाव वेगाने येते आणि सगळ्यात पहिले ज्या रिक्षावाल्याला जी रिक्षा बसने उडवली आहे किंवा ज्या रिक्षाला फरफडत नेले ती रिक्षा जी आहे त्या रिक्षाचा हा चालक होता अनिल कुमार शहा. विलेपार्ल्यावरून भाडं घेऊन आला होता. कुर्ल्याला त्याने भाडं उतरवलं आणि मागे फिरला, रिक्षा टर्न केली, साईडला त्याने तिथं चहा प्यायला उतरला. अगदी 2 पावलं पण तो चालला असेल आणि मागून बसने त्याला जोरदार धडक दिली. ही सगळी घटना जी आहे त्याने स्वतःच्या तोंडून सांगितलेली आहे. आपण ती दाखवली देखील. याच्यामध्ये त्याचं नशीब बलवत्तर होतं म्हणून तो वाचला. रिक्षाचे फोटो किंवा व्हिडिओ आपण जर स्क्रीनवर पाहिले तर रिक्षाचा अक्षरशः चेंदा मेंदा झालेला आहे. म्हणजे त्याच्यामध्ये जर कोण प्रवासी तिथं दुर्दैवानं जर कोण त्याच्यामध्ये असता प्रवासी किंवा रिक्षा चालक तर कोणत्याही परिस्थितीमध्ये ही रिक्षातील व्यक्ती वाचली नसती. रिक्षा सकट त्या व्यक्तीचा देखील चेंदामेंदा झाला असता. पण नशीब बलवत्तर म्हणून अनिल कुमार शहा जो आहे तो चहा प्यायला खाली उतरला आणि हा अपघात झाला. ज्यावेळेस बसनं त्या रिक्षाला धडक दिली त्या धडकमध्ये जो अनिल कुमार होता त्याला देखील धडक लागली आणि तो बाजूला उडून पडला. त्याच्या पोटाला लागलेल्या त्याच्यावरती बाबा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्याची आता परिस्थिती चांगली आहे. लवकर त्याच्यावरती उपचार करून त्याला सोडून देण्यात येईल असंही डॉक्टरने सांगितलं. पण नशीब किती बलवत्तर आहे की अनिल कुमार शहा हा आणि आणखीन त्याने किस्सा सांगितलं तो म्हणजे तो जो आहे तो रात्री बहुतांश येत नाही कामाला, रात्री रिक्षा तो चालवत नाही. पण त्या दिवशी त्याला काही काम होतं किंवा त्याची काही गरज होती म्हणून तो रात्री रिक्षा चालवत होता. एक मोठं भाडं आलं एअरपोर्ट पासून ते कुर्ल्यापर्यंत, ते भाडं त्याने घेतलं आणि भाडं घेऊन आपण आता घरी जाऊया अशा मनस्थितीमध्ये असताना नेमकं ही घटना घडली. पण त्यातूनही तो सुखरूप बचावलेला आहे. यालाच म्हणतात नशीब बलवत्तर. अगदी 2 सेकंदांचा खेळ होता सुवर्णा. 2 सेकंदामध्ये त्याला उतरला जरी वेळ झाला असता तर आज अनिल कुमार या जगात नसता. धन्यवाद अजित, आपण माहिती दिलीत या संदर्भात आणि त्याच्याशी सुद्धा आपण बोललो, त्या अनिलशी सुद्धा आपण बोललो, त्याची प्रतिक्रिया आपण घेतली. 7 जणांचं नशीब मात्र बलवत्तर नव्हतं आणि यात त्यांचा जागीच मृत्यू झालेला आहे. 2 जणांचा हॉस्पिटलमध्ये जाऊन मृत्यू झालाय. एक गोष्ट मात्र यावरून अधोरेखित होतीये की बस चालक, रिक्षा चालक, खाजगी बस चालवणारी यांनी किती जबाबदारीनं वागलं पाहिजे आणि काम केलं पाहिजे. आपलं टैक्सी में बैठा था तो सडनली बस अनकंट्रोल होके वो आके उड़ाते चले गए. बस वाले ने उड़ाते चले गया. किसको संभलने का मौका मिला ही नहीं. भाई धक्का मत दो, भाई थोड़ा धक्का मत दो. गाड़ी के अंदर ही बैठा था. गाड़ी के अंदर बैठने के बाद में भी मेरे को कुछ समझ में नहीं आया कि क्या हो रहा है क्या नहीं. और इस कदर उसकी स्पीड थी 90-100 की स्पीड थी उसकी. कुर्ला बाजारपेठ आहे तिथं बस स्टॉप आहे. त्या बस स्टॉपजवळ त्याला थांबायचं होतं पण त्याला काही थांबता आलं नाही तिथं. तो कोणत्या अवस्थेत होता, ड्रिंकिंग केलेली किंवा त्याचा ब्रेक फेल झाला ते नागरिकांना काहीच कल्पना नव्हती. तर त्या अवस्थेमधून तो त्याची गाडी कंट्रोल करत तो कमसे कम कसा तिथून आला ना तसा तो बस स्टॉपजवळ थांबला, त्याला थांबता आलं नाही. तसं तो तिकडून नुकसान करत गाड्यांचं किंवा नागरिकांचं कसं नुकसान करत त्याला हा परिसर दिसल्यामुळे, इथं मोकळा परिसर दिसल्यामुळे त्यांनी इथं धडक दिली आणि त्या सुमारेमध्ये कमसे कम 3 ते 4 मृतदेह इथं पडलेले होते. गाड्यांचं नुकसानही झालं होतं. कुर्ला या ठिकाणी बेस्ट बसने नियंत्रणाबाहेर जाऊन कुर्ल्यामध्ये जवळपास 30 लोकांना चिरडलेलं आहे. त्यापैकी 4 जणांची आत्तापर्यंत डेथ झालेली आहे. 25 जण हॉस्पिटलमध्ये विविध ठिकाणी उपचार घेत आहेत. घटनास्थळावरून ॲक्सिडेंट झालेली बस यांना काढण्यात आलेलं आहे बेस्ट प्रशासनाच्या मार्फतीनं. फायर ब्रिगेड, पोलीस, महानगरपालिकेचा स्टाफ या ठिकाणी हजर आहेत. सर्व जखमींना उपचार मिळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केलेल्या आहेत.
मेरा नहीं, मेरे भाई का रिक्शा था, डेली चलता था। एक अकेला कमाने वाला है और आज उसका रिक्शा टोटल लॉस हो गया। अब भाई का पता नहीं किधर है। हाँ, अभी नहीं, अभी हमको आधा घंटा पहले फोन आया, डायरेक्ट हम भाग के आया। कोई बताने को तैयार नहीं है कि तुम्हारा भाई किधर है, गाड़ी किधर है। गाड़ी ढूंढ के निकाला और हम फोटो निकाल रहा है, निकाल रहा, हमको पुलिस वाले रोक रहे ले, परेशान कर रहे। बोलता जो भी है हम तुमको सुबह पूरा पंचनामा देंगे, सब मिलेगा। इसका जिम्मेदार कौन है? अब मेरा भाई अकेला कमाने वाला, उसका घर परिवार कौन चलाएगा? रिक्शा ड्राइवर है।